यानंतर बातमी आहे बीड मधल्या एका आगळ्या वेगळ्या परंपरेची। विविध मागण्या घेऊन अट्टहास करणारे जावई आपल्या अनेकांनी पाहिलेले आहेत, पाहायला मिळतात आजूबाजूला। सासरच्या मंडळींकडून तशी त्यांचे हट्टही पुरवण्यात येतात। मात्र बीड जिल्ह्यातील विडा या गावामध्ये जावयाला रंगपंचमीच्या दिवशी चक्क गाढवावर बसून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते। बीडकरांनी ही अनोखी परंपरा गेल्या 90 वर्षांपासून जपलेली आहे। बघूया। मंडळी, बीड जिल्ह्यातल्या विडा गावातील आगळ्या वेगळ्या धुलीवंदनाची सध्या सर्वत्र चर्चा आहे। कारण या गावात आपल्या जावयाची घोड्यावरून नाही तर चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते। विडा ग्रामस्थांनी गेल्या 90 वर्षांपासून ही परंपरा जपली आहे। परंपरा गेल्या 90 वर्षापासून चालू आहे। तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांची मेहुणे त्यांनी लातूरून होळीच्या दिवशी आले होते। त्या दिवशीपासून थट्टा मस्करीमध्ये त्यांनी त्यांच्या मेहुण्याला बसवलेलं होतं। तेव्हापासून जी परंपरा चालू आहे ती आतापर्यंत अखंडित चालू आहे। विडा गावात 150 घर जावई कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत। धुलीवंदनाच्या 2 दिवस आधी जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात। अनेक जावई तर गावकऱ्यांच्या सापळ्यातून निष्ठूनही जातात। यंदाही अनेक तरुण जावयांनी गावातून पळ काढला। अखेर शिवाजी गालफाडे यांना गाठण्यात आलं आणि त्यांची गाढवावर मिरवणूक काढण्यात आली। विडा गावाची परंपरा आहे 90 वर्षापूर्वीची। आमच्या नाशे सहज बसले होते सकाळी आंघोळ करून आणि त्यांना जावई कोणी भेटलाच नाही। सहज त्यांना दिसले आणि 4-5 जण आले आणि अण्णाला घेऊन गेले, चला म्हणले म्हणून। काल गावातीलच एक तरुण पकडला होता का जावई म्हणून, पण तो निष्ठून गेला। मग आता आमच्या वडिलांना माहित होतं की पकडलेला आहे, त्यामुळे ते निवांत बसले होते दारासमोर। पण अचानक मध्ये ते आले आणि त्यांना घेऊन गेले। सकाळपासून जावयाची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजत काढण्यात आली। तब्बल 5 तास मिरवणूक चालल्यानंतर मारुतीच्या मंदिराजवळ या जावयाला नवीन कपड्याचा आहेर चढवण्यात आला। जावयाला आम्ही पेहराव असा आहेर घेतलेला आहे, कपड्याचा आहेर त्यांना घेतलेला आहे, त्यामुळं तेही खुश झाले। थट्टा, विनोद आणि प्रेमाच्या रंगांनी नटलेली ही परंपरा केवळ जावयाची मिरवणूक नाहीये, तर गावच्या एकोप्याचं, आनंदाचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे। राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात वेगळेपण जपणारी ही परंपरा विडा गावची खास ओळख बनली आहे। महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड।